दिनांक 15 जून रोजी सोमवारी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना शासनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येते. परंतु शासनाने ही योजना लाभ घेण्यासाठी वयाच्या पुराव्यासाठी शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला अनिवार्य केलाय. परंतु या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती शिकलेला नाही, हे तो शरीराने पूर्णपणे खचलेली असते. तसेच आदिवासी समाज हा अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेला अज्ञात आहे. तो शिकलेला नाही, विधवा, दिव्यांग व्यक्तीला वयाची अट नाही हे, त्यामुळे ह्यावरील दाखल्याची अट शासनानं टाकल्यास विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती व अज्ञान मागासलेला व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तो या योजनेपासून वंचित राहील. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड शासनानं ग्राह्य धरलेलेच आहे. तरीही समाधानपूरक उत्तर म्हणून वैद्यकीय पुरावा घेण्यात आला. म्हणजे या लाभापासून अज्ञान व्यक्ती वंचित नाही राहावा नाही व शाळेचा दाखला, जन्माचा दाखला ही ज्याचं कट रद्द करण्यात यावी. तसेच तालुका चांदवड तहसील धान्य पुरवठा विभाग येथे गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून इन्स्टांक घटकांतील उपलब्ध नाही. त्यामुळे बरेच आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंब शिधा मिळण्यापासून वंचित राहत आहेत. तरीही लवकरात लवकर इन्स्टांक उपलब्ध करून देण्यात यावा. सिव्हिल हॉस्पिटलकडून दिव्यांग व्यक्तींवर अवयव निकामी झाल्यास 50 ते 60% सर्टिफिकेट दिले जाते, जसे की एक हात किंवा एक पाय. परंतु एक डोळा पूर्णपणे निकामी झाल्यास 30% सर्टिफिकेट दिले जाते. याचा अर्थ डोळा हा शरीराचा मुख्य अवयव नाही का? कारण शासनाच्या नियमानुसार 40%च्या पुढे दिव्यांग असलेल्या व्यक्तींनाच लाभ घेता येतो. तरी एक डोळा हा पण शरीराचा मुख्य अवयव असून 50 ते 60% सर्टिफिकेट देण्यात यावे, असे मागणीचे निवेदन निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने अपर जिल्हा दंडाधिकारी रोहित राजपूत साहेब, नाशिक यांना देण्यात आले. निवेदन देताना निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी घोलप, गणेश खिराडकर, इम्रान शेख, प्रकाश गांगुर्डे, अधिकार अण्णा चौधरी, राजेश शिंदे, गणेश जाधव, रवी पाटील, सतीश सुरवाडे, नानाजी खैरनार, सुनीता जैन, निलिमा घोलप, कुंदा पवार, कमलताई इंगळे, डॉक्टर पार्वती लकारिया, संध्या राजपूत, हेमा वीरेंद्र केसी, मंगल मोकळ, फरीदा शेख, संगीता गायकवाड, कोमल जाधव, सुरेखा जाधव, गिरिजा ढवळे, पल्लवी निकम, दीपाली कोठारी, मोनिका वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश खिराडकर, वडनेर भैरव.